अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय मंच आणि महाराष्ट्राबाहेर आंतरराज्य स्तरावर बृहन महाराष्ट्र मंडळे ही मराठी भाषेविषयी काम करत असतात. आज आपल्याकडे महाराष्ट्र मंडळ रायपूर छत्तीसगड इथले अध्यक्ष अजय काळे सर आलेले आहेत. सर, या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. सर, महाराष्ट्र मंडळ रायपूर छत्तीसगड हे जे मंडळ आहे याचा थोडक्यात इतिहास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कुठल्याही संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात, तर महाराष्ट्र मंडळ रायपूर छत्तीसगड यांच्याकडून कोणकोणते उपक्रम राबवले जातात? 5-7 मुलांनी 1935 विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी एक महाराष्ट्र क्लबची स्थापना केली होती. त्याच्यानंतर 1944 मध्ये महाराष्ट्र क्लबचं नाव चेंज करून महाराष्ट्र मंडळ याचं संविधान बनवून पंजीकृत करण्यात आले. महाराष्ट्र मंडळाची कल्पना जी आहे की मराठी माणसं राहतात तर संस्कृती आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, धार्मिक कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह होतातच आहे. त्याप्रमाणे त्यावेळीच्या लोकांनी महाराष्ट्र मंडळाच्या कार्यांना एक नवीन गती दिली. त्याच्यानंतर महाराष्ट्र मंडळाने इथे एक किशोर कुमार नाईट करून 1975 मध्ये एक नवीन मोठी बिल्डिंग बांधण्यात आली. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर विद्यालय, शिक्षणाच्या क्षेत्रात संत ज्ञानेश्वर विद्यालयाची स्थापना करण्यात आली 1980 मध्ये. दिव्यांग मुलींना स्वरोजगार आणि स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी दिव्यांग बालिका विकासची स्थापना करण्यात आली. तर दिव्यांग बालिका विकासमध्ये आतापर्यंत जवळपास 250 मुली जे आहे सेल्फ डिपेंडेंट होऊन आपल्या आपल्या घरी पोहोचले आहेत. त्यांचं राहणं, खाणं, जेवण, त्यांचा स्वरोजगार, त्यांची नोकरी, त्यांना लग्न करून त्यांच्या घरीपर्यंत पोहोचण्याचा हा प्रकल्प दिव्यांग बालिका विकास महाराष्ट्र मंडळाचा एक मोठा प्रकल्प आहे. तसेच संत ज्ञानेश्वर विद्यालय जे आहे त्याला पण जवळपास 45-50 वर्ष होत आहे. इथे पण बरेचशा मुलांनी शिक्षण अर्जित केले आहे. मंगल मिशन मध्ये पण आपल्याकडची मुलं जे आहे ऍज ए सायंटिस्टची भूमिका निभवत आहे. सध्या 850ची स्ट्रेंथ आहे. दिव्यांग बालिका विकासमध्ये सध्या 15 मुली राहतात. तसेच बाहेरच्या मुलींना रायपूरमध्ये जेव्हा ते नोकरी करता येतील किंवा शिक्षण करता येतील आपल्या आपल्या गावापासून, तर एक मध्य प्रदेशला, कारण की पहिले मध्य प्रदेश होता, छत्तीसगडच्या अगोदर मध्य प्रदेश होता, तर प्रथम फर्स्ट जे आहे सखी निवास वर्किंग वुमेन हॉस्टेल महाराष्ट्र रायपूरनीच बनवून दिलं होतं. तर अशी वर्किंग वुमेन हॉस्टेल, दिव्यांग बालिका विकास, संत ज्ञानेश्वर विद्यालय आणि जवळपासच्या लोकांना बाल संस्कार केंद्र महाराष्ट्र मंडळाने शंकरनगर बाल वाचनालय असं एक केंद्र पण स्थापित केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र मंडळाचे 16 महिला केंद्र पूर्ण रायपूरभरात प्रत्येक एरियामध्ये ते केंद्र कंटिन्यू कामं करतात. आणि प्रत्येक वेळी सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम मध्ये महाराष्ट्र मंडळाचा रोल जे आहे खूप इथे जास्त आहे. मंडळामध्ये जितके पण आपले मराठी सण आहे हे सगळे सण साजरे करण्यात येतो. दिवाळी, दसरा, दिवाळी पहाट, होळी, गुढीपाडवा, ते सगळे कार्यक्रम महाराष्ट्र मंडळामध्ये कंटिन्यू चालत राहतात. म्हणजे दर दिवशी 2 ते 3 दिवसामध्ये एक ना एक कार्यक्रम आहे. जितके पण महापुरुष आहे, टिळक पण आम्ही जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो, राजगुरूची पण करतो, भगतसिंगची पण करतो, लाल बहादूर शास्त्रीची पण करतो, आंबेडकरची पण करतो. म्हणजे जितके पण महापुरुषांनी मदत केली आहे, आपला सहभाग दिलाय, सगळ्यांची जयंती आणि पुण्यतिथी याच्यासाठी एक वेगळी समिती आहे. म्हणजे जर का तुम्हाला एक मी सांगू की छत्तीसगडमध्ये महाराष्ट्र मंडळाची जी भूमिका आहे त्याच्या व्यतिरिक्त रायपूर, भिलाई, दुर्ग, राजनांदगाव, बिलासपूर, कोरबा इथे सगळी जागा महाराष्ट्र मंडळाची स्थापना करण्यात आली. आणि तिथच्या लोकांनी त्या एरियाच्या लोकांसोबत, म्हणजे फक्त मराठी नाही, मराठी म्हणजे इतर समाजाच्या लोकांमध्ये पण आपल्याला कामं इतकेच चांगले करायचे की ते लोक ओळखील, यार ये मराठी लोक हमारे बहुत अच्छा काम करते. अशी भावना मंडळाच्या लोकांनी केली आणि आज महाराष्ट्र मंडळाची एक मोठी वास्तू आहे. सर, म्हणजे सामाजिक कार्यांबरोबरच आपलं इथल्या स्थानिक लोकांना सुद्धा आपण ह्या महाराष्ट्र मंडळामध्ये सामील करून घेत आहे आणि सामाजिक कार्य पण चाललंय, सांस्कृतिक कार्य पण चाललंय. बरोबर. मग आता ते लोक जे आहेत तिथले स्थानिक, ते पण ह्या महाराष्ट्रीयन संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत का या निमित्ताने? आकर्षित होतात. मंडळाच्या कार्यक्रमामध्ये ते येतात. जवळपास प्रत्येक कार्यक्रमामध्ये 300-400 लोक येतात. आणि स्थानिक लोकांचा इन्व्हॉल्वमेंट तर खूप आहे, कारण की मंडळी जे आहे ना मराठी संस्कृतीची जोपासना केलीच आहे, त्याच्यासोबत मानवताची गोष्टी मंडळामध्ये जास्त आहे. म्हणजे सगळ्यांसाठी सहयोग करा.
सर, आपण आता खूप छान हे सांगितलं, की कार्य हे चाललेलं आहे. पण मग हं, तरुण पिढी किंवा हे जे छोटी मुलं आहेत आपली महाराष्ट्रीयन, यांचा हं. देखील याच्यामध्ये सहभाग असतो का? आणि याबाबत एखादी नक्की. चांगली घटना खूप किंवा अनुभव खूप असेल तर त्याविषयी सांगा खूप आम्हाला? बढिया तुम्ही विचारलंय. खूप बढिया गोष्टी विचारली तुम्ही. महाराष्ट्रामध्ये युवा समिती आहे, कला संस्कृती समिती आहे, पर्यावरण समिती आहे, महिला केंद्र आहे, साहित्यिक समिती आहे, स्वास्थ्य समिती आहे. लोक आजकाल मराठी कमी बोलतात म्हणून ऑनलाईन मराठी कोचिंग क्लासेस मागच्या 5 वर्षापासून चाललेली आहे. हो, मी तिकडे रात्री 9 वळतच ते होते, की 11 पर्यंत. मराठी भाषेसाठी आपण म्हणजे नेमकं काय आता कार्य करत आहात? हो, म्हणजे हो. तेच सांगा. 9 ते 11 पर्यंत रोज जे आहे ना, हां, मराठी ऑनलाईन कोचिंग क्लास आहे मागच्या 5 वर्षापासून. आणि हां. बरेचसे हिंदी भाषी लोकही सुद्धा मराठी शिकायला तयार आहे. आणि ही तर ऑनलाईन कोचिंग क्लासेस आहे. तर ऑल ओव्हर इंडियाचे बरेचसे लोक जे आहे, तर अशी ही सुविधा जी आहे महाराष्ट्र मंडळाची मागच्या 4-5 वर्षापासून आहे. आणि लोक खूप इंटरेस्ट घेऊन त्याच्यात कोचिंग करतात. आणि त्याची जितकी पण फीस आहे, ती पूर्ण फीस जी आहे दिव्यांग बालिका विकासगृह आम्ही चालवतो त्याच्या सहायतार्थ राहते. खूपच छान. सर, आता हा, मगाशी आपण म्हणालात, की बाल वाचनालय देखील आहे. करेक्ट. तर मग बरोबर. तिथे मुलांचा कसा प्रतिसाद आहे मराठी तिथं तिचा भाषेविषयी? प्रतिसाद असा आहे की शेजारच्या जे झुग्गी झोपडीचे मुलं असतात ना, तर हां. त्यांना शिक्षणाची सवय लावायकरता, हं. त्यांना संस्कार केंद्र करता, त्यांच्यामध्ये संस्कार आणि त्यांना कसं बोलायचं, काय व्यवहार करायचा इतर लोकांसाठी, तर तिथे पण जवळपास जे आहे ना 25-30 मुलांची आम्ही सुविधा केलेली आहे. तिथे लोक येतात, त्यांना शिकवण्यासाठी पण टीचर्स आहे. आणि संध्याकाळी ते बाल वाचनालय आपण उघडतो, तर लोक वाचनालयामध्ये पुस्तकही वाचतात. ते प्रत्येक एरियामध्ये महाराष्ट्र मंडळ रायपूरनी आपले आपले केंद्र उघडून ठेवले आहे. एक हं. शंकरनगर एरिया आहे, तिथे शंकरनगरमध्ये बाल वाचनालय उघडून ठेवलेलं आहे. म्हणजे हं. तिथे सिनियरसाठी आणि मुलांसाठी आम्ही शिक्षण आणि संस्कारचे क्लासेस चालवतो. ठीक आहे. हां. शैलेंद्रनगर एरिया, तिथे प्रियदर्शनी नगरमध्ये संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडियमची शाळा आहे. तिथे आमचं एक केंद्र आहे. तर तिथे शाळेमध्ये 850-900 लोक आहे. त्यावेळी चौबे कॉलनीमध्ये महाराष्ट्र भवन आहे. समता कॉलनीमध्ये दिव्यांग बालिका विकासगृह आहे. तर असे प्रत्येक एरियामध्ये जे आहे ना वेगवेगळे केंद्रही बनवून ठेवलेले आहे. आणि केंद्राची समिती पण बनवून ठेवलेली आहे. तर ते समिती आपलं आपलं कामं करतात. महाराष्ट्राच्या बाहेर एक महाराष्ट्र निर्माण केलेला आहे महाराष्ट्र मंडळ रायपूरनी. हे शब्द आहे उषा मंगेशकर, हे पण इथे आल्या होत्या. सुमित्राताई महाजन येऊन गेलेले आहे. इव्हन अण्णा हजारे पण येऊन गेले आहे. सिंधुताई सपकाळ पण येऊन गेली आहे. इतकी मोठी संस्था आहे. किशोर कुमार नाईटच्या कार्यक्रमाच्या माध्यमाने महाराष्ट्र मंडळाच्या भवनचं पण आपण 1975 मध्ये कार्यक्रम केले होते. जगजित सिंग, चित्रा सिंग हे सगळे येऊन अच्छा, गेलेले आहेत. सुनील नामांकित गावस्कर लोकांचा येऊन गेले आहेत. सहभाग आहे म्हणजे. हो, आणि हो. त्यामुळे काय होतंय, की लोकं पण आकर्षिले जातात आणि आपले हं. कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे होतायत. हो, हो. आणि नक्की. त्या महाराष्ट्र मंडळांकडून सामाजिक कार्य एक हं. चांगल्या प्रकारे पुढे जातंय. आपण आता मगाशी म्हणलो, की पुढची जी पिढी आहे, तर ती मराठी हो. भाषा शिकण्यासाठी उत्सुक आहे, असं आपल्या ऑनलाईन ह्याच्यावरून तुम्ही सांगतायत. करेक्ट, मग करेक्ट. त्याचा उपयोग करतात का? म्हणजे ते काही नाटिका करणं किंवा एखादे मराठी ह्याच्यावर डान्स बसवणं हो, किंवा हो. जे आपले कल्चरल प्रोग्राम्स आहेत हां, ना, वक्तृत्व अशा कल्चरल प्रोग्राम्स टाइपची आहे ना, काही जे आपले त्याच्यात आहेत. त्याच्यात आपले मराठी संस्कृतीची पूर्ण छाप दिसेल तुम्हाला. हं. मराठी लोक, मराठीचे जितके पण कार्यक्रम आहे ते आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते दिसतात. तसेच मराठी लेखन स्पर्धा, मराठी निबंध स्पर्धा, हे आणि मराठी पुस्तक वाचन स्पर्धा, मराठीचे संबोधनची स्पर्धा, व्यक्तित्व विकास विक्रम मराठीमध्ये, हे सगळे कार्यक्रम वेगळे आहेत. ते कार्यक्रम पण वेळोवेळी चालत राहतात. अच्छा. सर, हे जे छान उपक्रम चालवले जातात महाराष्ट्र मंडळाकडून, तर हं. अशा वेळेला आपल्याला काही अनुभव आलेत का किंवा गौरवोद्गार आपल्याकडे आहेत का? आपल्याकडे म्हणजे एक्झाम्पल्स आणि अनुभव तर खूप आहे. कारण की 90 वर्षाची संस्था आहे आणि 1985 पासून मी स्वतः महाराष्ट्र मंडळ रायपूरमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. हां, तर बरेचसे असे पेरेंट्स मला दिसले हां, ज्यांची काही परिस्थिती नव्हती. पण हां. त्या पेरेंट्सला आम्ही सांगितलं की तुम्ही आपल्या मुलांना जर का फ्युचरच्या प्रमाणे इंग्लिश मिडियम विद्यालयामध्ये तुम्ही शिकवता, हं. तुमच्या मुलांचा फ्युचर खूप ब्राईट होऊ शकेल. इंग्लिश पण एक आवश्यक आहे म्हणून ते इंग्लिश मिडियम शाळेची स्थापना करण्यात आली. आणि तिथे मिडल क्लासच्या मुलांना पण आपण इंग्लिश शिक्षण देतो. असे 2-3 पेरेंट्स मला भेटले की त्यांच्याकडे काही पैसे नव्हते. म्हणले तुम्ही पैशाची चिंता नका करू, तुम्ही मंडळाच्या ज्ञानेश्वर शाळेमध्ये शिकवा. हं, आणि त्यावेळी आमच्याकडच्या लोकांनी त्यांची फीस पण माफ करून दिली. आणि आज जे ते मुलं आहे ते आज हं. चांगल्या उच्च पदावर आहे.
आणि मंडळाला त्यांना असं वाटतं येते की मंडळ माझाच आहे, माझा परिवार आहे. तर बरेचसे लोक असे वेळोवेळी जे आहे आमच्याकडे 2-3 योजना चालतात. शिष्यवृत्तीची योजना चालतो, चिकित्साची उपकरणची योजना चालवतो आम्ही. लोकांना शिक्षणासाठी आम्ही पैसे अनुदान स्वरूप देतो. तर ह्या सगळ्या याच्यात त्या लोकांचा इन्व्हॉल्वमेंट राहतात. महाराष्ट्र मंडळ रायपूर यांना आता महाराष्ट्राकडून काय अपेक्षा आहेत? महाराष्ट्राकडून ही अपेक्षा आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे काही ऑफिसर्स किंवा काही मंत्री महाराष्ट्र मंडळ रायपूरला एकदा अवश्य व्हिजिट करायला पाहिजे. हं, आणि बृहन महाराष्ट्र मंडळामध्ये जितकी पण संस्था आहे, हं, महाराष्ट्राच्या बाहेर जितकी पण संस्था कामं करीत आहे, हं, जर का त्यांनी व्हिजिट केली तर ते माहीत होईल की महाराष्ट्रामधून निघालेले महाराष्ट्रीयन लोकांनी इतर प्रदेशात जाऊन आपली संस्कृतीची जोपासना पण केली आहे हं, आणि इतर सामाजिक कार्य पण केले आहे, लोकांना पण मदत करत आहे. जसं फॉर एक्झाम्पल रायपूरमध्ये महाराष्ट्र मंडळाला लोक मानवता का महाराष्ट्र मंडळ हं. असं खूपच छान, असं लोक खूपच छान. ओळखतात. आर्थिक अनुदान जर का महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून मिळालं हं, तर ही जी कामाची स्पीड आहे ते अजून दुप्पट चौपट वाढेल. हं. आणि युवा लोक आमच्या टीम मध्ये जास्त आहे. बरेचदा असं झालं होतं की आजकाल युवा लोकांना सामाजिक कार्यात इंटरेस्ट नाही आहे, पण आम्ही युवा लोकांची जवळपास 150 लोकांची टीम तयार केलेली आहे. हे लोकांना सांगितलंय की तुम्ही आपल्या करिअर बघता बघता समाजासाठी पण काही 1-2 तास 3 तास वेळ द्याल. हो सर, नक्कीच याप्रमाणे आपलं कामं म्हणणं करत आहे. अगदी बरोबर आहे. सर, आज आपण महाराष्ट्र मंडळ रायपूर छत्तीसगड या संस्थेचे अध्यक्ष या नात्याने आम्हाला तिथे चालणाऱ्या घडामोडींविषयी सांगितलं. याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क करा. आपली मराठी 210@gmail.com, AAPLIMARATHI210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वाजून वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.